मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. संरक्षणशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 1 आज आपण सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारताची सुरक्षा संकल्पनात्मक चौकट. चला तर पाहूया भारताच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये माहिती. सुरुवातीलाच आपल्याला एक नकाशा दिलेला आहे. या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. नकाशा आहे भारत आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय सीमा, की भारताच्या शेजारी कोणकोणते देश आहेत आणि भौगोलिक सीमा किती लागून आहेत त्याची आपण माहिती घेऊया. भारत आणि अफगाणिस्तानची सीमा इथे वरती लागून आहे उत्तरेला. भारताच्या उत्तरेला इथे 106 किलोमीटर भारत आणि अफगाणिस्तानची सीमा लागून आहे काश्मीरच्या वरती. नंतर आहे भारत आणि चीनच्या संदर्भामध्ये 3488 किलोमीटर सीमा आहे भारत आणि चीनची. इथे हिरव्या रंगामध्ये दाखवलेली आणि इथे हिरव्या रंगामध्ये बाण करून दाखवलेली आहे ही चीनची सीमा. नंतर आहे भारत आणि नेपाळची सीमा आहे 1751 किलोमीटर लाल रंगामध्ये इथे दाखवलेली आहे. नंतरची सीमा आहे भारत आणि म्यानमार, ती आहे 1643 किमी. इथे बाण दाखवलेला आहे पहा, ही आहे भारत आणि म्यानमारची सीमा लागून आहे. नंतर इथे आहे भारत आणि बांगलादेश 4096.7 किलोमीटर आहे. इथे बाण दाखवलेला आहे, ही म्यानमारची सीमा लागून आहे. नंतर आहे भारतीय इथे आहे बंगालचा उपसागर, इथे आपले अंदमान निकोबार बेटं आहेत आणि भारतीय समुद्र किनारपट्टी आहे ही निळ्या रंगाची. तो समुद्रकिनारा आहे 5716.6 किमी, इथे दिलं आहे प्रमाण. नंतर हे लक्षद्वीपची बेटं आहेत, हा आहे अरबी समुद्र आणि ही जी किनारपट्टी आहे भारतीय समुद्र किनारपट्टी 7516 ही आहे, ही एवढी इथपर्यंत. आणि इथे आहे भारत आणि पाकिस्तानची सीमा जी लागून आहे ती लाल रंगामध्ये दाखवले इथे 3332 किमी. आता आपल्या लक्षात आलं की आपल्या भारताचे शेजारी कोणकोणती राष्ट्र आहेत. एक तर अफगाणिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे, बांगलादेश आहे आणि नंतर आहे पाकिस्तान. तर या संदर्भामध्ये भारताच्या सुरक्षेच्या संदर्भात संकल्पनात्मक चौकट आपण अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया नकाशावरून अधिक माहिती. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? देशाच्या प्रादेशिक सीमा, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. महत्त्वाची ओळ आहे. देशाच्या प्रादेशिक सीमा म्हणजे भौगोलिक सीमा, सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याचं संरक्षण करणं म्हणजे राष्ट्राची सुरक्षा. पारंपरिक पद्धतीने विचार केला तर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य आक्रमणापासून राज्यांचे संरक्षण करणे असे मानले जाते. जर पारंपरिक म्हणजे जुन्या पद्धतीने विचार केला तर दुसऱ्या राष्ट्राच्या आक्रमणापासून संरक्षण करणं म्हणजे सुरक्षा किंवा राष्ट्रीय सुरक्षा होय. राष्ट्रीय सुरक्षेची ही फक्त लष्करी बाजू आहे, पण फक्त ती एकच बाजू झाली, लष्करी बाजू. या लष्करी पैलूबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेचे इतरही पैलू आहेत. केवळ लष्करी बाजूच महत्त्वाची नाही तर इतरही बाबी महत्त्वाच्या आहेत आणि तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. देशाचे खऱ्या अर्थाने संरक्षण करायचे तर इतर प्रकारचे संरक्षणही आवश्यक ठरते. केवळ लष्करी संरक्षणच नव्हे, भौगोलिक संरक्षणच नव्हे तर इतरही बाबी अनेक महत्त्वाच्या आहेत. आता काय आहेत बाबी त्यामध्ये पाहूया आपण. त्यात राजकारण किंवा राजनैतिक हालचाली, त्याला राजनय असंही म्हणतात, राजनैतिक हालचाली, समाज, पर्यावरण, उद्योग, ऊर्जा व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक आणि मनुष्यबळाचाही समावेश होतो. म्हणजे लष्करी बाबीच नव्हे तर राजकारण, राजनैतिक हालचाली, समाज, पर्यावरण, उद्योग, ऊर्जा, नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक आणि मनुष्यबळाचाही समावेश होतो. संरक्षण धोरणाचा व्यापक पद्धतीने विचार करताना त्यात देशाचा आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञानाचा पाया, सामाजिक व सांस्कृतिक एकजिनसीपणा, राजकीय स्थैर्य व विजिगीषू वृत्ती आणि कार्यक्षम राजनय या आदी बाबींचा देखील समावेश होतो. व्यापक पद्धतीने विचार केला तर अनेक बाबींचा समावेश होतो. त्याशिवाय देशातील अंतर्गत परिस्थिती,
आणि राष्ट्रीय संरक्षण धोरण यांचे संबंधही विचारात घ्यावे लागतात. देशाची अंतर्गत परिस्थिती कशी आहे, राष्ट्राचं संरक्षणाचं धोरण कसं आहे, हे पण विचारात घ्यावं लागतं. कोणत्याही देशाचे संरक्षण धोरण अमूर्त नसते. अमूर्त म्हणजे न दिसणारे नसते. त्याला नेहमी 2 प्रकारचे संदर्भ असतात. 2 संदर्भ आहेत त्याला, 2 प्रकारचे. एक आंतरराष्ट्रीय आणि दुसरा देशांतर्गत परिस्थिती, म्हणजे एक जगाशी संबंध आणि दुसरा देशांतर्गत परिस्थिती असेल ती. देशाच्या इतर राष्ट्रांबरोबरच्या संबंधामध्ये बदल झाला की त्याचे परिणाम संरक्षण धोरणावर होतात. इतर राष्ट्राबरोबर संबंध बदलले की त्याचे परिणाम संरक्षणाच्या धोरणावर पण होतात. चीन, पाकिस्तानच्या संदर्भात आपण नेहमी पाहतो हे. देशांतर्गत परिस्थितीच्या बाबत राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर घटकांवरील मर्यादांचा विचार संरक्षण धोरण ठरवताना करावा लागतो. म्हणजे राष्ट्राचं सामर्थ्य अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या घटकांचा देखील विचार करावा लागतो. आता आपण पाहूया भारताचे संरक्षण धोरण. भारताच्या संरक्षण धोरणाचा अभ्यास करताना आपल्याला पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पाहूया आता कोणकोणत्या बाबी आहेत की त्यावर संरक्षण धोरणात लक्ष दिलं पाहिजे. क्रमांक 1 आहे बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा. सागरावरील सामरिक मर्यादा. राजनैतिक पाहूया आपण मुद्दा पहिला, राजनैतिक बाबत संबंध. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होणारे बदल आणि भारताच्या संरक्षणाला असलेल्या पारंपरिक व नव्या धोक्यांचे परिणाम यांचा समावेश होतो. राजनैतिक बाबीमध्ये कोणता समावेश होतो, तर आंतरराष्ट्रीय संबंधात नेहमी नवनवीन बदल होत असतात आणि काही भारताचे संरक्षण असलेले पारंपरिक आणि नवीन धोक्यांचाही परिणामांचा विचार करावा लागतो. नंतर आहे लष्करी. यात पारंपरिक युद्ध, अंतर्गत सुरक्षेच्या समस्या, तसेच आण्विक, रासायनिक व जैविक प्रकारातील विध्वंसक अस्त्रांपासून असलेल्या धोक्यांचा समावेश. आत्ता कोरोनाचा काळ पाहता हे जैविक धोका आहे आणि अशाच प्रकारचे युद्ध, अंतर्गत समस्या, आण्विक सुरक्षा किंवा या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. विध्वंसक अशा शस्त्र आणि अस्त्रांचा विचार करावा लागतो. नंतर आर्थिक. जागतिक अर्थकारण आणि व्यापारासंबंधी धोरणातील बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचा यात समावेश होतो. जगाचं अर्थकारण, अर्थव्यवस्था नेहमी बदलत असते. व्यापाराचे संबंध वेगवेगळे असतात. या धोरणामध्ये बदल होत असतो. त्याचे वेगवेगळे परिणाम विचारात घ्यावे लागतात. 2 देशांतर्गत घटक. विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञान व तंत्रज्ञानातील विकासातून संरक्षण दलांचे आधुनिकीकरण केले जाते. मग ते भूदल असेल, वायुदल असेल किंवा नौदल असेल, या ठिकाणी आधुनिकीकरणाचं करण्याचा प्रयत्न केला जातो. आर्थिक. देशाची आर्थिक स्थिती मजबूत असेल तर सुरक्षेवर त्याचा योग्य परिणाम होतो. म्हणजे दुसरे देश काही खोडी काढू शकत नाहीत. देशाची आर्थिक स्थिती मजबूत असेल तर त्याचे चांगले परिणाम होतात. पुढचा मुद्दा आहे सामाजिक व राजकीय स्थिती. देशातील सामाजिक व राजकीय स्थैर्य आणि त्यांचे अंतर्गत सुरक्षेवर होणारे परिणाम हे पण विचारात घ्यावे लागतात. राजकीय स्थैर्य असेल, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थित असेल, सामाजिक स्थैर्य असेल तर देशाचाही विकास होतो आणि इतर देशांवर प्रभावही पडतो. लोकसंख्येतील बदल. यात स्थलांतरासारख्या समस्यांचा समावेश होतो. यात कोणती समस्या येते तर स्थलांतर. तुम्हाला माहिती आहे की चीनच्या आक्रमणामुळे दलाई लामा भारतात स्थायिक झालेले आहेत. हा स्थलांतराचा प्रश्न, लोकसंख्येमध्येही त्यामध्ये बदल होतो. ह्या समस्या आहेत. दुसऱ्या देशातील लोक आपल्या देशात आश्रय घेतात. भारताच्या संरक्षण धोरणात स्वातंत्र्य, अंतर्गत सुरक्षा आणि प्रादेशिक एकात्मता यांना सर्वाधिक प्राधान्य आहे. भारताच्या संरक्षण धोरणातले महत्त्वाचे मुद्दे स्वातंत्र्य, अंतर्गत सुरक्षा आणि प्रादेशिक एकात्मता. याचबरोबर स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा भारताचा शांतताविषयक दृष्टिकोन यात केंद्रस्थानी राहिला आहे. भारत नेहमी शांतताविषयक दृष्टिकोनाचा पुरस्कार करतो किंवा शांतता दूत म्हणून काम करत आहे. भारताने बहुतेक वेळेला बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे की कुठल्याही दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण केलेलं नाही, तर शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेकडे पाहण्याच्या भारताच्या दृष्टिकोनात 2 बाबींना महत्त्व आहे. मग आता 2 बाबी कोणत्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहूया. त्यामध्ये 1, कोणत्याही संघर्षाकडे पाहताना त्याच्या मूळ कारणांवर उपाय केला पाहिजे यावर भारताचा विश्वास आहे. म्हणजे मूळ कारण शोधून त्यावर उपाय करायचा, संघर्ष सोडवायचा. 2, कोणताही संघर्ष सर्वप्रथम शांततामय मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला
पाहिजे शांततामय मार्ग. सामान्यपणे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील ताणतणावातून संघर्ष उत्पन्न होतो. मग दोन राष्ट्रामध्ये संघर्ष का निर्माण होतो? तर सामाजिक कारण, राजकीय कारण आणि आर्थिक कारण असतं. पण ती समस्या सोडवताना शांततामय मार्ग अवलंब करायचा असं भारताचं धोरण असतं. असे संघर्ष परस्पर संवाद म्हणजे एकमेकांशी संवाद करायचा आणि राजनैतिक मार्गाने सोडवले पाहिजेत चर्चा करून. आंतरराष्ट्रीय राजकारणात या पद्धतींना वाद सोडवण्याचे प्रशांत वाटाघाटीचे मार्ग म्हणजे पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स असे म्हटले जाते. म्हणजे शांततामय मार्ग जो आहे त्याला प्रशांत वाटाघाटीचे मार्ग असं म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. आता पाहूया, तुम्हाला माहिती आहे का प्रशांत वाटाघाटीचे मार्ग? याची माहिती घेऊया. पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स म्हणजे काय? महत्त्वाचा टॉपिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील 33व्या कलमामध्ये म्हणजे संयुक्त राष्ट्र युनोची एक सनद आहे किंवा राज्यघटना आहे असं म्हणूया. त्यामध्ये 33वं कलम आहे. कलमामध्ये 2 किंवा अधिक देशांमधील वाद मिटवण्याचे पुढील मार्ग सांगितले. 2 किंवा अनेक देशांच्यामध्ये जर वाद असेल तर तो मिटवण्याचे मार्ग आहेत 33व्या कलमामध्ये. ते कसे सोडवायचे? तर वाटाघाटी करायच्या, चौकशी करायची, मध्यस्थी करायची, तडजोड, लवाद, न्यायालयीन निर्णय, प्रादेशिक संस्था संघटनांमार्फत मध्यस्थी किंवा संबंधित देशांनी स्वीकारलेले इतर शांततामय मार्ग. हे सगळे जे मार्ग आहेत ते शांततामय पद्धतीने समस्या सोडवण्याचे आहेत. भारताच्या संरक्षण धोरणावर पुढील 3 घटकांचा मोठा प्रभाव राहिला. आता भारताचं संरक्षण धोरण आहे त्यावर 3 घटक प्रभावी आहेत. पहिला, धोक्याचे आकलन म्हणजे समजणं धोका. प्रादेशिक पातळीवर भारताला पाकिस्तान आणि चीन या शेजारी देशांपासून धोका आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यावरच आपले प्राथमिक लक्ष केंद्रित झाले. सगळं लक्ष आपलं चीन आणि पाकिस्तानच्या कारवाया आपल्याला त्रासदायक असतात त्यावर असतं. याशिवाय इतर प्रादेशिक सत्तांचा धोकाही भारताला संभवतो. पाकिस्तान आणि चीनकडून असलेला धोका प्रामुख्याने सीमांवरील पारंपरिक संघर्षाचा आहे. जुन्या काळापासूनचा आहे सीमा संघर्ष तिथे भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आणि चीनच्या संदर्भात. त्यात काळाच्या ओघात अंतर्गत बंडखोरी, दहशतवाद्यांना मदत हे पाकिस्तान विशेषतः करतं दहशतवाद्यांना मदत. याबरोबरच अण्वस्त्रांच्या प्रसारामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे आणि अण्वस्त्रधारी देश आहेत यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती आहे. इतर प्रादेशिक सत्तांच्या बाबत बोलायचे तर त्यांचा धोका अप्रत्यक्ष आहे. म्हणजे अंतर्गत जर बाबींचा विचार केला तर अप्रत्यक्ष धोका आहे. भारताशी संबंधित विषयांमध्ये हस्तक्षेप किंवा भारतविरोधी शक्तींना मदत देण्याच्या स्वरूपात तो असू शकतो. अंतर्गत पण असू शकतो आणि बाह्य पण असू शकतो. अप्रत्यक्षरित्या दुसरे देश भारताला धोका करू शकतात. भारताच्या विषयात हस्तक्षेप करणं किंवा भारतविरोधी शक्तींना मदत देणं अशा प्रकारे कारवाया ते करतात. 3. स्वावलंबन म्हणजे स्वयंपूर्णता. अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी बनण्याला भारताने नेहमी प्राधान्य दिले की आपण स्वावलंबी असलं पाहिजे. दुसऱ्या देशाची मदत घ्यायची आणि युद्धाच्या काळात किंवा संघर्षाच्या काळात मदत नाकारली तर अडचण होऊ शकते. देशाचा औद्योगिक पाया विस्तारण्यावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे. औद्योगिकरणावर भर दिला भारताने. उद्योगांच्या विकासासाठी इतर देशांची मदत घेतानाही इतर देशांची मदत घेतलेली आहे भारताने, पण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यात यावे अशी भारताची अपेक्षा असते. म्हणजे मूळ तंत्रज्ञान जे आहे ते द्यावं अशी अपेक्षा असते भारताची. अमेरिका आणि पूर्वीचे सोव्हिएत रशिया यांनी भारताला शस्त्रास्त्रे विकण्यासाठी नेहमी तयारी असे, परंतु तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाला ते फारसी राजी नसत. म्हणजे तयार करून यंत्र विकायचं पण यंत्र कसं बनवलं हे मात्र ते ज्ञान देत नसत, ते द्यायला तयार होत नसत, जेणेकरून भारतात शस्त्रास्त्रांच्या उत्पादनाला मर्यादा पडावी. म्हणजे भारताने ते निर्माण करू नये, आपल्याकडून विकत घ्यावं अशा प्रकारचा विचार अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या करतात किंवा इतरही देश करतात. 3. राजकारणाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन आणि शांततेचे धोरण. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शांततेचे धोरण. संघर्षातून सर्व प्रश्न सुटत नाहीत या जाणीवेतून शांततामय मार्गाने प्रश्न सोडवण्याचा वारसा भारताला पूर्वीपासून लाभला. भारत याबाबत फार श्रेष्ठ आहे. असा वारसा आहे की भारत शांततामय मार्गाने सहजीवन जगण्याला प्राधान्य देतो आणि समस्या शांततेने सोडवायच्या, अहिंसेने सोडवायच्या असं भारताचं मत असतं.
सर्वांना सामावून घेण्याची भारताची सांस्कृतिक परंपरा आहे. स्वातंत्र्य आणि शांततेकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनामुळेच भारताने अलिप्ततावादाची कास धरली होती. अलिप्त की जे शीतयुद्ध होतं अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये, या दोन्हीपैकी एकही बाजू न घेता एक वेगळा गट भारताने निर्माण केला. अलिप्त राहिलेले आहेत या दोन्हीही गटांच्या पासून, त्यालाच अलिप्ततावाद म्हणतात. निःशस्त्रीकरणाकडे पाहण्याचा, निःशस्त्रीकरण म्हणजे देशाने शस्त्र बाळगायची नाही. भारताचा दृष्टिकोनही शांततामय मार्गाचा पुरस्कार करतो. भारताने अण्वस्त्र निर्माण केली आहेत, पण ती आपल्या सुरक्षेसाठी, आक्रमण करण्यासाठी नव्हे. त्यामुळेच भारत अण्वस्त्रांच्या बाबतीत संपूर्ण निःशस्त्रीकरणाचा आग्रह धरतो. भारताने आग्रह केलेले आहे की सगळ्या राष्ट्रांनी अण्वस्त्र नष्ट करावीत किंवा त्याचा वापर करू नये. देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजवरची आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि भारताच्या संरक्षणाच्या संदर्भात वरील 3 घटकांचा अभ्यास आपण आता करू. आपण हे जे 3 घटक अभ्यासलेले आहेत ते पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सविस्तर त्याचा आढावा घेऊया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ मी पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ लेक्चर पाहायला फुकट आहेत, त्यामुळे इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जा, व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.